जय ज्योती जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलमध्ये मी सौवृंदा रोशन तळस, राहणार परतवाडा, सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र समन्वयक, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा उपक्रम आम्ही सावित्रीच्या लेखी राबवत आहोत. तर आज कवयित्री सौ विशाखाताई वतकर यांच्या जिंदगानी या काव्यसंग्रहामधील एक कविता मी आपणासमोर घेऊन आली आहे आणि माझ्या कवितेचे नाव मशाल क्रांतीची. काळोख होता अज्ञानाचा, जडमटले अडाणीपणाची, निराळीच होती दशा स्त्री जीवनाची. उद्धार करण्याचा त्यांचा तोडण्या रूढी परंपराचे पाश, झेलूनी अंगावरती शेण गोडे, करण्या अन्यायाचा विनाश. अगणित वार झेलले, परी वेदनेतही आनंद मानला. कलंक यातना सारे सोसूनी, स्त्री शिक्षणाचा पाया रचिला. बालहत्या, केशवपण सतीबंदी रोखुनी, दलितांसाठी दिले सारे आपुले आयुष्य झोकुनी. तिने पेटवली मशाल क्रांतीची, पहाट झाली नव्या युगाची. साऊच्या लेकी आम्ही सदैव राहू तिच्या ऋणी, सदैव राहू तिच्या ऋणी. चला तर मग या कवितेचा थोडक्यात अर्थ समजून घेऊया. या कवितेत कवयित्री सौ विशाखाताईंनी स्त्री जीवन किती कठीण होते याचे वर्णन या कवितेत केलेले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी परंपरांमुळे स्त्री जीवनात अतिशय दुःख होते. अशा कठीण परिस्थितीत सुद्धा सावित्रीबाईंनी अंगावर शेण चिखल घेऊन सुद्धा समाजातील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. रूढी परंपरांचा विरोध केला. सावित्रीबाईंचा लोकांनी सतत अपमान केला, त्यांना त्रास दिला, तरीसुद्धा सावित्रीबाई माघारी आल्या नाही. त्यातही त्यांनी आपला आनंद मांडला. सारं दुःख सहन करून मुलींच्या, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया मजबूत केला. सावित्रीबाईंनी बालहत्या, केशवपण, सतीप्रथा यासारख्या वाईट चालीरीतींचा विरोध केला. दलितांसाठी आपले संपूर्ण आयुष्य निस्वार्थपणे काम केले. सावित्रीबाईंनी समाजात शिक्षणाची जी मशाल पेटवली, त्यामुळे नव्या युगाची सुरुवात झाली. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर दिसतात. याला कारण म्हणजे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले. आपण त्यांच्या उपकारांची कायम आठवण ठेवली पाहिजे. म्हणूनच सांगते, आपणही शिक्षणाचा प्रसार करूया आणि समाज अधिक सुंदर बनवूया. अशाच अर्थपूर्ण कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.